इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 8वे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार स्वाध्याय. तर यामधील पहिला असा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. एक, ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. अ. परकीय आक्रमणापासून संरक्षण. ब. शिक्षण व आरोग्य सेवा. क. सामाजिक सुरक्षा उपाययोजना. ड. कर संकलन. पर्याय 1 ब क, 2 अ ब, 3 ब क ड, 4 वरील सर्व. उत्तर असेल 1 ब क. 2 सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी कार्यांचा समावेश होतो. अ. रोजगार निर्मिती. ब. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था. क. कल्याणकारी उपाययोजना. ड. वस्तू व सेवांचे निर्यात. तर अनिवार्य कार्यामध्ये पर्याय आहेत क ड, 2 अ ब, 3 फक्त ब, 4 अ क ड. उत्तर असेल फक्त ब. 3 खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर आहे. अ. ॲडम स्मिथ. ब. आल्फ्रेड मार्शल. क. ह्यू डॅल्टन. ड. प्राध्यापक फिंडले शिराज. पर्याय अ ब क ड. उत्तर असेल क. ह्यू डॅल्टन. 4 खरेतर उत्पन्न स्त्रोताची उदाहरणे पुढीलपैकी आहेत. अ. प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर. ब. प्रत्यक्ष शुल्क. क. शुल्क आणि दंड. ड. विशेष कर. पर्याय ब क, अ क, अ ब क ड, क ड. उत्तर असेल 1 ब क. 5 कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही खालीलप्रमाणे असते. स्थिर, वाढता, घटता, बदलता. पर्याय अ ब क ड. उत्तर असेल ब. वाढता. प्रश्न 6वा आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा. अ गट आणि ब गट पर्याय असतील अ ब क ड. तर यामधील योग्य पर्याय असेल क. 1 चा आहे ड. प्रत्यक्ष कर वैयक्तिक उत्पन्न कर. 2 चा आहे क. अप्रत्यक्ष कर वस्तू व सेवा कर. 3 चा आहे अ. शुल्क व दंड करेतर उत्पन्न. 4 चा आहे ब. शुल्की अंदाजपत्रक चलनवाढ. प्रश्न दुसरा आहे, फरक स्पष्ट करा. 1 सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा उद्देश समाज कल्याण व देशाचा आर्थिक विकास साधणे असतो, तर खाजगी वित्त व्यवहाराचा उद्देश वैयक्तिक किंवा कौटुंबिक गरजा पूर्ण करणे असतो. सार्वजनिक वित्त व्यवहारात शासन प्रथम देशाच्या गरजांनुसार खर्च ठरवते आणि नंतर उत्पन्नाचे स्रोत निश्चित करते. तर खाजगी वित्त व्यवहारात व्यक्ती प्रथम आपले उत्पन्न विचारात घेते आणि त्यानुसार खर्चाचे नियोजन करते. सार्वजनिक वित्ताचे प्रमुख स्रोत कर, ओझ, शुल्क, दंड, अनुदान इत्यादी असतात. तर खाजगी वित्ताचे स्रोत पगार, व्यवसाय, नफा, शेती उत्पन्न इत्यादी असतात. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होतो, तर खाजगी वित्त व्यवहाराचा परिणाम केवळ व्यक्ती किंवा कुटुंबापुरता मर्यादित असतो. सार्वजनिक वित्तामध्ये सामाजिक न्याय, समता आणि विकास यांना महत्त्व दिले जाते, तर खाजगी वित्तामध्ये वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जाते. सार्वजनिक वित्त व्यवहार हा सरकारमार्फत नियंत्रित व नियोजित असतो, तर खाजगी वित्त व्यवहार हा व्यक्तीच्या क्षमतेनुसार बदलतो. 2 अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे देशातील सरकारने देशातील नागरिक, बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज. तर बाह्य कर्ज म्हणजे परदेशी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था किंवा परदेशी बँकाकडून घेतलेले कर्ज. अंतर्गत कर्ज हे देशी चलनात घेतले जाते, तर परकीय चलनात घेतले जाते ते बाह्य कर्ज. अंतर्गत कर्जाचे स्रोत आहेत व्यापारी बँका, मध्यवर्ती बँका, विमा कंपन्या, नागरिक. तर बाह्य कर्जाचे स्रोत आहेत जागतिक बँक, IMF, परदेशी सरकारे इत्यादी. अंतर्गत कर्जाचे व्यवस्थापन तुलनेने सोपे असते, तर बाह्य कर्जाचे व्यवस्थापन तुलनेने गुंतागुंतीचे असते. अंतर्गत कर्जामुळे परकीय अवलंबित्व निर्माण होत नाही, तर बाह्य कर्जामुळे परकीय अवलंबित्व वाढते. अंतर्गत कर्ज परतफेड देशाच्या आतच केली जाते, तर बाह्य कर्जाची परतफेड परकीय चलनात करावी लागते.
3. विकास खर्च आणि विकासेतर खर्च. विकास खर्च म्हणजे असा खर्च ज्यामुळे देशाच्या उत्पादन क्षमतेत व आर्थिक विकासात वाढ होते. तर विकासेतर खर्च म्हणजे असा खर्च ज्यामुळे थेट उत्पादन किंवा आर्थिक वाढ होत नाही. विकास खर्च हा खर्च रोजगार निर्मिती आणि उत्पन्न वाढवतो. तर विकासेतर खर्च हा खर्च प्रामुख्याने प्रशासन, संरक्षण, कायदा व सुव्यवस्थेवर होतो. विकास खर्च उत्पादक स्वरूपाचा असतो, तर विकासेतर खर्च अनुत्पादक स्वरूपाचा असतो. विकास खर्चाची उदाहरणं आहेत शिक्षण, आरोग्य सेवा, रस्ते, पूल, औद्योगिक विकास, सिंचन प्रकल्प इत्यादी. तर विकासेतर खर्चाचे उदाहरणे आहेत युद्ध खर्च, प्रशासकीय खर्च, पोलीस व संरक्षण खर्च इत्यादी. विकास खर्चामुळे दीर्घकालीन आर्थिक विकास साध्य होतो. तर विकासेतर खर्चामुळे आवश्यक असला तरी आर्थिक विकासात थेट योगदान देत नाही. विकास खर्च हा अर्थव्यवस्थेला गती देतो, तर विकासेतर खर्च हा सरकारच्या कार्यासाठी अनिवार्य असतो. 4. विशेष अधिभार आणि विशेष कर. विशेष अधिभार म्हणजे विशिष्ट सेवांच्या पुरवठ्यासाठी शासनाकडून आकारला जाणारा अतिरिक्त शुल्क. तर विशेष कर म्हणजे समाजाच्या आरोग्यास हानिकारक वस्तूवर लावला जाणारा कर. विशेष अधिभारचा उद्देश त्या सेवेचा खर्च भरून काढणे असतो, तर विशेष करचा उद्देश उपभोग कमी करणे आणि समाजाचे संरक्षण करणे हा असतो. विशेष अधिभार हा करासारखा नसून शुल्क स्वरूपाचा असतो, तर विशेष कर हा दंडात्मक स्वरूपाचा असतो. विशेष अधिभाराचे उदाहरणे आहेत रस्ता, पाणीपुरवठा, वीज सुविधा यासाठी आकारलेले शुल्क. तर विशेष कराचे उदाहरणे आहेत मद्य, तंबाखू, अंमली पदार्थावरील कर. विशेष अधिभार हा सेवा वापरावर आधारित असतो, तर विशेष कर हा आरोग्य व सामाजिक हितासाठी लावला जातो. विशेष अधिभारामध्ये थेट लाभ मिळतो, तर विशेष करामध्ये सरकारला अप्रत्यक्ष फायदा होतो. 5. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. उत्तर आहे प्रत्यक्ष कर म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्न, संपत्ती किंवा नफ्यावर थेट लावला जाणारा कर. तर अप्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर लावला जाणारा कर. प्रत्यक्ष कराचा भार करदात्यावरच राहतो आणि तो इतरांवर हस्तांतरित करता येत नाही. तर अप्रत्यक्ष कराचा भार ग्राहकावर हस्तांतरित केला जाऊ शकतो. प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स. तर अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत जीएसटी, व्हॅट, कस्टम्स ड्युटी. प्रत्यक्ष कर अधिक न्याय्य मानला जातो कारण तो क्षमतेनुसार आकारला जातो, तर अप्रत्यक्ष कर हा उपभोगावर आधारित असतो. प्रत्यक्ष करामुळे उत्पन्नाचे समान वितरण साधता येते, तर अप्रत्यक्ष कर हा सर्व नागरिकांवर अप्रत्यक्षपणे परिणाम करतो. प्रत्यक्ष कर हा कर थेट सरकारकडे जमा होतो, तर अप्रत्यक्ष कर सरकारसाठी महत्त्वाचा उत्पन्न स्रोत आहे. प्रश्न 3. खालील विधानांशी तुम्ही सहमत, असहमत आहात काय ते कारणासह स्पष्ट करा. 1. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. असहमत, कारण शासनाची कार्य केवळ सक्तीचे नसतात. सक्तीच्या कार्यामध्ये संरक्षण, कायदा व सुव्यवस्था यांचा समावेश होतो. परंतु शासन ऐच्छिक कार्यही करते, जसे शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा. आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे शासनाची भूमिका वाढली आहे. त्यामुळे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य नाही. 2. सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. उत्तर असहमत, कारण सरकारचा मुख्य महसूल स्रोत कर उत्पन्न आहे. शुल्क आणि दंड हे कर उत्पन्नाचे लहान स्रोत आहेत. दंडाचा उद्देश शिक्षात्मक व नियंत्रणात्मक असतो, महसूल मिळवणे नव्हे. शुल्क काही प्रमाणात उत्पन्न देतात, पण ते मर्यादित असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल करामधून मिळतो. 3. वस्तू व सेवा. कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. उत्तर सहमत, कारण जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करण्यात आले. उदाहरणार्थ व्हॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क, प्रवेश कर इत्यादी. जीएसटी हा एक देश एक कर प्रणाली निर्माण करणारा कर आहे. यामुळे कर प्रणाली सुलभ व पारदर्शक झाली. त्यामुळे जीएसटीने जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. 4. आधुनिक सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत नाही.
असहमत. कारण आधुनिक सरकार ही कल्याणकारी राज्य असते. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यावर खर्च वाढतो. लोकसंख्या वाढ, शहरीकरण यामुळे खर्च नैसर्गिकरित्या वाढतो. सरकार विकास योजनांसाठी स्वतःहून पुढाकार घेते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते आणि सरकार त्यासाठी सक्रिय असते. 5. खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. उत्तर सहमत. कारण सार्वजनिक वित्त व्यवहारात सरकारला कर दर, खर्च धोरण बदलण्याची क्षमता असते. आर्थिक परिस्थितीनुसार सरकार आपले धोरण बदलू शकते. खाजगी वित्तात व्यक्तीचे उत्पन्न मर्यादित असल्याने बदल कमी शक्य असतो. सार्वजनिक वित्तात बजेटद्वारे लवचिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. प्रश्न 4 आहे. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. उतारा. प्रश्न आहे 1. सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा. उत्तर. सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना म्हणजे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यासाठी शासनाने नागरिकांना नियमित रक्कम देणे होय. 2. या उतार्यात सामाजिक सुरक्षेत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे. उत्तर. पारंपरिक धनादेश देणे या पद्धतीऐवजी लाभार्थ्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे सुचवले आहे. तसेच लाभार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हा महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. 3. श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे. उत्तर. श्रीमंत देशामध्ये लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त व्यवस्थेचा वारसा आहे. म्हणजे काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून कराद्वारे सामाजिक सुरक्षा व्यवस्था चालवली जाते. 4. भारताच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप अनुकूल ठरत नाही. उत्तर. भारतातील लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण आणि ग्रामीण ते शहरी स्थलांतर यामुळे पारंपरिक प्रारूप अनुकूल ठरत नाही. तसेच भारत हा तुलनेने कमी श्रीमंत देश असल्यामुळे हे प्रारूप प्रभावी ठरत नाही. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांनुसार सार्वजनिक खर्च आणि उत्पन्नाच्या अंदाजपत्रकीय तरतुदीही निरनिराळ्या पातळीत असणे गरजेचे असते. त्यानुसार शासकीय अंदाजपत्रकाचे 3 प्रकार पडतात. 1. समतोल अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकात सरकारचे अपेक्षित उत्पन्न आणि अपेक्षित खर्च समान असतो त्याला समतोल अंदाजपत्रक म्हणतात. 2. तुटीचे अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकात सरकारचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असतो त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. मंदीच्या काळात आर्थिक विकास वाढवण्यासाठी हे उपयोगी ठरते. 3. शिल्लकीचे अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकात सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणतात. भाववाढ नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. अंदाजपत्रकाचे महत्त्व. आर्थिक नियोजनासाठी मदत होते. देशाच्या विकासाचा आराखडा ठरतो. सार्वजनिक खर्च उत्पन्नाचे नियंत्रण होते. रोजगार निर्मिती व विकासाला चालना मिळते. भाववाढ व आर्थिक अस्थिरता नियंत्रित करता येते. सरकारी धोरणांचे प्रभावी अंमलबजावणी साधते. 2. कराच्या तत्त्वांचे स्पष्टीकरण द्या. उत्तर. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी करव्यवस्थेला योग्य व न्याय्य बनवण्यासाठी काही मूलभूत तत्त्वे मांडली आहेत. ही तत्त्वे पुढीलप्रमाणे सविस्तर समजावता येतात. 1. समता. या तत्वानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्न व देय क्षमतेनुसार कर द्यावा. श्रीमंत व्यक्ती अधिक कर देतात तर गरीब व्यक्तीवर कमी करभार पडतो. यामुळे समाजात आर्थिक विषमता कमी करण्यास मदत होते. हे तत्व ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल वर आधारित आहे. 2. निश्चितता. करदात्याला कराची रक्कम, वेळ, पद्धत आणि ठिकाण याची पूर्ण माहिती असावी. निश्चिततेमुळे करदात्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि भ्रष्टाचार कमी होतो. अनिश्चित करव्यवस्था गोंधळ निर्माण करते आणि करचुकवेगिरी वाढवू शकते. 3. सोयीस्करता. करवसुलीची पद्धत करदात्यास सोयीची असावी. उदाहरणार्थ उत्पन्न कर पगारातून कपात करून घेणे. यामुळे कर भरणे सोपे होते आणि कर वसुली सुलभ व नियमित होते. ही तत्त्वे योग्य करव्यवस्था निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. यामुळे न्याय, पारदर्शकता आणि कार्यक्षमता साध्य होते.
3. सरकारचे करेतर उत्पन्न स्रोत स्पष्ट करा. उत्तर: कराव्यतिरिक्त शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नाला करेतर उत्पन्न म्हणतात. हे उत्पन्न सरकारच्या आर्थिक साधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. 1. शुल्क: शासनाने दिलेल्या विशिष्ट सेवांसाठी घेतलेला मोबदला. हा मोबदला स्वेच्छेने आणि सेवा मिळाल्यावर दिला जातो. उदाहरणार्थ शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, न्यायालयीन शुल्क. 2. वस्तू व सेवांच्या किमती: शासन विविध वस्तू व सेवा पुरवते आणि त्यासाठी किंमत आकारते. उदाहरणार्थ रेल्वे भाडे, वीज बिल, टपाल सेवा. हे उत्पन्न व्यावसायिक स्वरूपाचे असते. 3. विशेष अधिभार: विशिष्ट भागातील लोकांना दिलेल्या अतिरिक्त सुविधांसाठी आकारला जाणारा शुल्क. उदाहरणार्थ रस्ते, पाणीपुरवठा, वीज सुविधा. हा लाभ विशिष्ट गटाला मिळत असल्यामुळे त्यांच्याकडून आकारला जातो. 4. दंड व दंडात्मक रक्कम: कायदे व नियम मोडणाऱ्याकडून आकारलेली रक्कम. याचा मुख्य उद्देश उत्पन्न मिळवणे नसून शिस्त राखणे व नियमांचे पालन घडवणे हा आहे. उदाहरणार्थ वाहतूक नियमभंग दंड. 5. भेटी, अनुदाने व देणग्या: नागरिक, संस्था किंवा परदेशी सरकारकडून मिळणारे आर्थिक सहाय्य. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्तीवेळी मिळणारी मदत. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अनुदान. हा स्रोत अनिश्चित स्वरूपाचा असतो. 6. सार्वजनिक उपक्रमांचे उत्पन्न: शासन चालवत असलेल्या उद्योग, कंपन्या किंवा उपक्रमांमधून मिळणारे उत्पन्न. उदाहरणार्थ रेल्वे, तेल कंपन्या, वीज मंडळ. हे उत्पन्न नफा किंवा सेवा शुल्क स्वरूपात मिळते. 7. कर्ज: शासन, नागरिक, बँका तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेते. उदाहरणार्थ रोखे, जागतिक बँक, IMF कर्ज. जरी हे परत करावे लागते तरी तात्पुरते उत्पन्न म्हणून वापरले जाते. निष्कर्ष: करेतर उत्पन्न हे शासनासाठी महत्त्वाचे पूरक साधन आहे. यामुळे सरकारला विकास योजना राबवणे, सार्वजनिक सेवा पुरवणे आणि आर्थिक स्थैर्य राखणे शक्य होते. प्रश्न 6 आहे. खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर: सार्वजनिक खर्च म्हणजे शासनाकडून समाजाच्या संरक्षण, विकास व कल्याणासाठी केला जाणारा खर्च होय. आधुनिक काळात सर्व देशांमध्ये, विशेषतः विकसनशील देशांमध्ये सार्वजनिक खर्चात सातत्याने वाढ होताना दिसते. त्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. शासनाच्या कार्यात वाढ: आधुनिक काळात शासन केवळ संरक्षण व कायदा सुव्यवस्था यापुरते मर्यादित नाही. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना इत्यादी अनेक कार्ये शासन पार पाडते. कार्यांची व्याप्ती वाढल्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. 2. लोकसंख्येची जलद वाढ: भारतासारख्या देशात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास इत्यादी गरजा वाढतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाचा खर्च वाढतो. 3. शहरीकरणात वाढ: ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, वीज, गृहनिर्माण यावर मोठा खर्च करावा लागतो. शहरी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी खर्च वाढतो. 4. संरक्षण खर्चात वाढ: आंतरराष्ट्रीय तणाव, युद्धसदृश परिस्थिती आणि आधुनिक शस्त्रास्त्रांची गरज यामुळे संरक्षण खर्च वाढतो. सैन्य, तंत्रज्ञान व सुरक्षा यावर मोठा खर्च करावा लागतो. 5. लोकशाही शासन पद्धती: निवडणुका, राजकीय प्रक्रिया, प्रशासन इत्यादी लोकशाही व्यवस्थेमध्ये खर्चिक असतात. त्यामुळे शासनाचा एकूण खर्च वाढतो. 6. भाववाढ: वस्तू व सेवांच्या किमती वाढल्यामुळे शासनाला अधिक खर्च करावा लागतो. पगार, बांधकाम, खरेदी इत्यादी क्षेत्रांमध्ये खर्च वाढतो. 7. औद्योगिक व आर्थिक विकास: औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा, वीज, वाहतूक या गुंतवणूक यावर खर्च करावा लागतो. विकास योजनांमुळे सार्वजनिक खर्च वाढतो. 8. आपत्ती व्यवस्थापन: नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, भूकंप, वादळ आणि मानवनिर्मित आपत्ती यामुळे मोठा खर्च करावा लागतो. मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी शासनाचा खर्च वाढतो. निष्कर्ष: आधुनिक काळात कल्याणकारी राज्याची संकल्पना वाढल्यामुळे शासनाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे ही नैसर्गिक व अपरिहार्य प्रक्रिया आहे.